वर्ध्याच्या देवळी तालुक्यामध्ये काजळसरा प्रकरणामध्ये गावकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा गंभीर आरोप करत भीम आर्मीने प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। या घटनेच्या निषेधार्थ भीम आर्मीचे वर्धा जिल्हाध्यक्ष प्रदीप कांबळे उर्फ राणा यांच्या नेतृत्वात गेल्या 5 दिवसापासून आंदोलन सुरू असून न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा देण्यात आल्यानं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। काजळसरा येथे घडलेल्या प्रकारात पोलिसांनी गावकऱ्यांवर अन्यायकारक कारवाई केली। या घटनेनंतर अनेक वेळा आंदोलने, निवेदने आणि मागण्या करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही। त्यामुळे पीडितांना न्याय मिळत नसल्याची भावना अधिक तीव्र होत आहे। भीम आर्मी जिल्हाध्यक्ष प्रदीप कांबळे या प्रकरणाकडे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे। संबंधित दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा 30 एप्रिल 2026 पर्यंत कोणतीही ठोस कारवाई झाली नाही तर ते सकाळी 11 वाजता पाण्याच्या टाकीवर चढून उडी मारून आत्महत्या करतील। या घटनेची संपूर्ण जबाबदारी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनावर राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। निवेदन दिले 2-3 तरी काही कारवाई केली नाही। आपले ते SP साहेब म्हणत होते 3 दिवसात तुम्हाला निष्पक्ष कारवाई करू आणि 3 दिवसांनी वाट पाहिली तर 3 दिवस आम्हाला काही पण निर्णय मिळाला नाही। त्यानंतर आम्ही उपोषणाला बसलो। उपोषणाला बसल्यानंतर आता 8 दिवस झाले, अजून पण आमच्या याला कोणत्याच मागण्या पूर्ण नाही झाल्या। म्हणजे त्याला मी मोका दाखल करा म्हटलं, आमच्या जे मुलावर गुन्हे दाखल झाले त्या मुलावर याचे गुन्हे रद्द करा म्हटलं, आणि जे पोलीस आहे ठाणेदार आणि ठाणेदारचा रायटर आणि तो ड्रायव्हर त्याला निलंबित करायची मी मागणी केली आहे। आमच्या आता 3ही मागण्या पूर्ण नाही झाल्या आहे। त्यामुळे मी भीम आर्मी जिल्हाध्यक्ष उद्याला पाण्याच्या टाकीवर वरून उडी मारून माझा जीव संपवणार आहे। नाहीतर त्याच्या आधी मला मिळत असन का माझ्या ज्या मागण्या आहे त्या पूर्ण होत असन मी रद्द करू शकते, नाहीतर मी माझ्या जीवाला काही झालं तर पोलीस प्रशासन आणि कलेक्टर ऑफिस आणि आपले तहसील ऑफिस हे जिम्मेदार राहतील। जय भीम।